नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आणि आता मी आहे ठाणे लेककडे आणि आता जातोय मी नाशिकला. एक छोटीशी राईड करतोय आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो ठाणे लेक साईडवर. अर्ली मॉर्निंग निघालेलो घरातून आणि इथे पोचल्यानंतर विचार केला की इथून चालू करूया आपला ब्लॉग आणि इथूनच आपण पुढे जाऊया. ते मध्येच आपल्याला आपले मित्र भेटले आणि थांबलो आहेत. आणि हे बघा लांबूनच हाय चालू आहे मंथन भाई आपला. त्याला भेटूया त्यांना. एक जागी स्टॉप घेतलाय, मध्येच थांबलो तिथे मित्रांसाठी भेटायला. आम्ही इथे स्टॉप घेतला आम्ही. हा समोर कसारा घाट आहे. आता कसारा घाट चढायला घेणार नाश्ता करून आणि इथे थांबलोय नाश्ता करायला. आता नाश्ता करूया आणि चढूया कसारा घाट. जास्त वेळ नाही, फटाफट आपल्याला पोहोचायचं आपल्या लोकेशनवरती. यांच्याला भेटूया तिथे. चढूया कसारा घाट थोड्या वेळात. कशासाठी थांबलोय ते बघा, व्ह्यू साठी. जातो आता पुढे आणि भरपूर वेळ झाला गाडी चालवून चालवून दमलोय. आता पोचतो आपल्या जिथे आपल्याला पोचायचं आहे तिथे.
फायनली पोचलो आम्ही जिथे यायचं होतं बघा, दाखवतो कुठे यायचं होतं आम्हाला. आणि हे आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर, तिथे आता आम्ही आलोय. एवढा लांबचा प्रवास करून आलोय आणि चेंज वगैरे सर्व केलंय. आता इथून पायऱ्यासाठी चढायचं आहे. खेळणी ही एंट्रन्स आहे इथून. बारी क्रमांक 3च्या इथे आपलं दत्त महाराजांचं मंदिर आहे छोटंसं. अजून थोडे पावलं चढलो की देवीच्या मंदिरात पोचू आणि इथून न्यू बघा. चला जाऊया आपण वरती. गणपती बाप्पाचं मंदिर. आणि देवी तिथे विराजमान आहे. फायनली झालं दर्शन आणि आता निघूया परत. अजून कुठे जायचं असेल तर डिसाईड नाही, आता जाताना माहीत पडेल. चला भेटूया खाली. दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथून फोटो वगैरे माईचं या प्रसाद वगैरे घेऊ शकता. बाकी सर्व आहे ते. झालं सर्व दर्शन आणि पेढे वगैरे घेऊन. आणि आता आम्ही आलोय तिथे जिथे आमची गाडी आहे. आणि बघूया पुढे कुठे जायचं नाही, काय काहीच माहिती नाही. चला भेटूया पुढे. झाले दर्शन वगैरे करून आणि निघालो आता परत मुंबईसाठी. आणि आता भेटूया चला पुढे डायरेक्ट. शकलो. आणि प्लेस भरपूर चांगले आहे. तुमच्या फॅमिलीसोबत जावा, फ्रेंड्ससोबत पण जावा. आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.